हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्त राहा, आनंदी राहा व आरोग्यदायी राहा. आजचा आपला विषय आहे की केसांची काळजी कशी ठेवायची. मी माझ्या केसांची काळजी कशी ठेवते, एवढे लॉंग केस मी कसे मेंटेन करते, याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण केसांपासून. पहिला प्रश्न तर बऱ्याच जणांचा असा येतो की स्ट्रेटनिंग करायची की नाही, स्मूथनिंग करायची की नाही, बोटॉक्स चांगलं आहे की स्ट्रेटनिंग चांगली आहे. तर माझं याच्यावरती सगळ्यांना उत्तर हेच असेल की तुम्ही कोणतीही ट्रीटमेंट घ्या केसांसाठी, बोटॉक्स करा, स्ट्रेटनिंग करा, स्मूथनिंग करा, पण तुम्ही फर्स्ट तर कोणत्या ब्रँडचं बोटॉक्स करत आहात किंवा कॅरेटिंग करत आहात, तर हे कोणत्या ब्रँडचं आहे, लॉरियलचा आहे, ट्रेस्मेचा आहे. तर मी शक्यतो 2 वेळा म्हणजे 1 वर्षासाठी एकदा असं 2 वेळा मी माझ्या हेअरचं ट्रीटमेंट घेतली आहे. आणि जर एक्सपिरियन्स म्हणसाल तर पहिला एक्सपिरियन्स मला खरंच खूप चांगला आला होता. तेव्हा मी काहीतरी स्मूथनिंग केली होती आणि 1 वर्षानंतर मी आफ्टर डिलिव्हरी केसांसाठी कॅरा स्मूथनिंग केली. पण दोन्ही वेळेस पूर्ण टोटली वेगळा असा एक्सपिरियन्स होता. पहिल्या वेळेस खरंच खूप छान एक्सपिरियन्स आला, कारण त्यावेळेस जे माझे हेअर्स होते ना ते ओरिजिनल हेअर्स होते, त्याच्यावरती कधीही कसली ट्रीटमेंट झाली नव्हती, साधा स्पा सुद्धा मी कधी केला नव्हता. तर त्यावेळेस जी ट्रीटमेंट झाली खूप छान झाली, रिझल्टही खूप छान आला. आणि जे मी ऐकत होती ना जे माझ्या लॉंग हेअर्सवरती मी कोणती ट्रीटमेंट करायच्या आधी की ट्रीटमेंट करू नको, केस खूप खराब होतील, खूप वाट लागेल, झाडूसारखी केस होतील, तर तसा काहीही अनुभव आला नव्हता. ते वर्षभर माझी केस अगदी तशीच मेंटेन सुद्धा राहिली. आणि ते मेंटेन राहण्याला मेन कारण म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही ट्रीटमेंट सांगितल्या होत्या, प्रत्येक महिन्याला स्पा करणं किंवा जे काही शॅम्पू सांगितले होते, कंडिशनर सांगितले होते, जे काही सिरम जे आपण केसांसाठी किंवा केसांना शाईन येण्यासाठी यूज करतो, जे सांगितलं होतं ते मी प्रॉपर असं वर्षभर फॉलो केलं. त्यामुळे केस अगदी मेंटेन राहिली. पण दुसऱ्या वेळेस जेव्हा मी कॅरा स्मूथनिंग केली तेव्हाही मी सेम तशीच काळजी घेतली, उलट त्यापेक्षाही जास्त काळजी घेतली, पण टोटली रिझल्ट वेस्ट. एक ते 2 महिन्यातच माझी पूर्ण केस ही गळण्यासाठी सुरुवात झाली. आधी मला वाटलं की डिलिव्हरीमुळे मे बी हा चेंजेस होतोय की काय. 1 महिना अजून वाट बघितली. सेम जो काही शॅम्पू आहे, कंडिशनर आहे, त्याच्या केस धुण्यासाठी ज्या काही वेळ आहेत मी पूर्ण फॉलो केल्या, पण तरी रिझल्ट काही चांगला नव्हता. जी काही माझी केसांची ग्रोथ होती ती तर स्टॉप झालीच, हेअरफॉल झाला, त्यानंतर डॅन्ड्रफ सुद्धा केसामध्ये, कोंडा खूप प्रकारे वाढायला लागला. आधी असा पूर्ण असा बारीक व्हाईट जो आपला स्कॅल्पचा निघतो तशा पद्धतीत येत होता. त्यानंतर मग मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये स्टार्ट केली. आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे घरीच आपलं जे होम रेमेडीज असतात, आवळ्याची पावडर लावायला 1-2 महिना मी सुरुवात केली. ती काही जास्त वेळ मी फॉलो केली नाही, म्हणजे प्रत्येक वेळेस कसं असतं ना, जे आपलं शेड्यूल असतं त्यातून प्रत्येक वेळेस प्रत्येक स्त्रीला वेळ भेटतो असं नाही. मग मी ती कधीतरी लावायची, आठवड्यातून एकदा, 2 आठवड्यातून एकदा. पण जो काही कॅरा स्मूथनिंगच्या ट्रीटमेंटमध्ये शॅम्पू यूज करायला सांगितलं होतं तो मी पूर्णपणे अगदी वेळा पाहून यूज करत होते, पूर्ण केसांची काळजी देखील घेत होते, तरीही टोटल रिझल्ट वेस्ट, पैसे पूर्ण पाण्यात गेले. आधी खूप छान दिसत होती त्या पहिल्या केसांच्या केलेल्या ट्रीटमेंटमुळे, म्हणून ह्या वेळेस हे केल्यामुळे मला वाटलं सेम रिझल्ट असेल, पण दोन्ही रिझल्ट टोटली वेगळे होते. डिलिव्हरीचा काही दोष आहे का, त्या म्हणजे आफ्टर डिलिव्हरी जे काही आपल्या शरीरामध्ये हार्मोन्सचे चेंजेस होतात त्यामुळे असं झालंय का, बरेच प्रश्न पडत होते. तरी जे आहे ते रुटीन सेम फॉलो केलं, तर काहीच रिझल्ट भेटला नाही. शेवटी मी केस हेअरकट करायला स्टार्ट केले. 1-2 वेळा मी केस ट्रिम सुद्धा करायची मधून मधून, पण काहीच रिझल्ट नव्हता. तर सांगण्याचं एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायचं तात्पर्य हेच, केसांवरती तुम्ही कोणतीही ट्रीटमेंट करा, केमिकल ट्रीटमेंट किंवा कोणत्याही प्रकारचं हीटची जेव्हा प्रोसेस केसांवर होते त्यावेळेस केस डॅमेज होतात.
नक्की तुम्ही ट्राय करा किंवा नका करू. मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला आहे. आपण 2 दिवसाच्या क्षणासाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी आपण स्वतः छान दिसावा म्हणून केसांवरती बऱ्याच प्रक्रिया करत असतो. मी स्वतः सुद्धा केल्या आहेत त्या. पण टचवूड की पहिल्या स्टार्टिंगला झालं नाही असं, पण ज्या वेळेस मी दुसरी ट्रीटमेंट केसांसाठी केरा स्मूथनिंगची घेतली त्यानंतर जी केसांची वाट लागली ती लागलीच. ती काही पुन्हा कव्हर होण्यासाठी रेडी अजिबात देखील नाही आहे. तरी आता माझा जो 1 महिन्यापासून प्रयत्न चालला आहे ते जे काही शॅम्पू होते, कंडिशनर होते ते टोटली स्टॉप केलेत. जे मला पहिले सूट होत होते ते पुन्हा स्टार्ट केलेत. तर थोडाफार फरक नक्कीच आहे. बघूयात अजून पुढे काय चेंजेस होत आहेत. तर पहिला आपला प्रश्न होता की ट्रीटमेंट बाहेरच्या करायच्या की नाही करायच्या. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल अजिबात करू नका. 1-2 दिवसासाठी तुम्हाला छान दिसायचंय, तुम्ही नक्की जे आपलं टेम्पररी आपण स्ट्रेटनर असतो ना त्याने तुम्ही केसांना हिट करून स्ट्रेट करू शकता. ते जास्त लॉंग टर्म ट्रीटमेंट घेण्यापेक्षा शॉर्ट टर्मच्या ट्रीटमेंट कधीही बेस्ट. पण परमनंटली तुम्ही केरा स्मूथनिंग करताय, स्ट्रेटनिंग करताय, त्याने केस पूर्ण डॅमेज होतात. तर ही आता केस रिपेअर कशी करायची, काय करायचं हा प्रश्न बऱ्याच वेळा पडला होता. त्यानंतर जे माझं स्मूथनिंग करायच्या आधी, केरा स्मूथनिंग करायच्या आधी जे काही शेड्यूल होतं पहिल्यासारखं सेम मी फॉलो केलं. त्यामध्ये केसांना ऑइलिंग, तर बऱ्याच जणांकडून मी असं ऐकते किंवा आपल्या आजी, पणजी, मम्मी, नातेवाईक, मैत्रिणी, मी बऱ्याच ठिकाणी बघते की लोक खूप प्रमाणात केसांना ऑइल लावतात. रात्रीचं ऑइल लावून झोपायचं, आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना ऑइल लावायचं. तर डॉक्टरांच्या तुम्ही याने बघसाल ना की डॉक्टर सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतात की केसांना आपल्या खरंच ऑइलची एवढी काही गरज नसते. केसांना ऑइल करणं म्हणजे काय की एक प्रकारचं त्यांना आपले जे हेअर्स असतात किंवा जी केस आहेत आपली त्यांना शाईन करण्यासाठी आपण ऑइल वापरतो. सन प्रोटेक्शन वगैरे ज्या आपण गोष्टी बोलतो त्याचा आणि ऑइलिंगचा खरंच काही संबंध नाहीये. आपण काही जे इतर प्रथिने खातो, कडधान्य वगैरे जे काही आहारामध्ये गोष्टी समाविष्ट करतो ना त्यातून ऑलरेडी आपल्या केसांना ऑइल रिलीज होत असतं. त्याच्यामुळे एक्स्ट्रा असं ऑइल लावून ते चपचपीत केस करून अजून वाट लावून घेण्यापेक्षा ऑइल टोटली बंद करा असं म्हणण्यापेक्षा जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही केस धुवायच्या 2 तास आधी केसांना ऑइलिंग करा. इज इट ओके, म्हणजे तेवढं ठीक आहे 2 तास आधी. पण बऱ्याच जणी रात्रीचं केसांना तेल लावून झोपतात, मग दुसऱ्या दिवशी सकाळी केस वॉश करतात, तर त्याने केस अजून डॅमेज होतात. ऑइल लावल्यामुळे काय होतं, तुम्ही ज्यावेळेस ऑइल लावता, बाहेर जाता, असं नाही की बाहेरच गेल्यानंतर धुळीशी संपर्क येतो. आजकाल आपल्या घरामध्येही बऱ्याच याने धूळ येत असते. त्या धुळीमुळे केसांचा जो तेल लावल्यामुळे जो चिकटपणा असतो तो चिकटपणा अजून जास्त वाढतो. केस रिपेअर होण्याच्या ऐवजी अजून खराब होऊन जातात. त्यामुळे अति तेलाचा वापर टोटली बंद करा. तुम्हाला वाटलं आठवड्यातून एकदा तुम्ही ऑइलिंग करा, फक्त केस धुवायच्या 2 तास आधी. हे झालं ऑइलिंगचं. दुसरा पॉइंट हा आहे की ऑइलिंगची प्रोसेस झाल्यानंतर आपण केस धुणार असतो, तर ती 2 तासाने जेव्हा तुम्ही केस धुणार आहात ना, तर ज्यावेळेस तुमचा जो काही शॅम्पू आहे तर शॅम्पू तुमच्या चॉईसनुसार तुमच्या केसांना जो सूट होत असेल तो तुम्ही वापरू शकता. असं नाही की मी जो शॅम्पू वापरते तो तुम्हाला सूट होणार आहे, अजिबात नाही. त्यामुळे इथे मी कोणता शॅम्पू वापरायचा, हे कोणता ब्रँडचा वापरायचा हे मी अजिबातच सांगणार नाही आहे. तुम्हाला जो सूट होतो तुमच्या केसांसाठी, जो तुमच्या केसांना जास्त चिपचिपी, चिकट किंवा ड्राय करत नसेल, अशा पद्धतीचा शॅम्पू तुम्ही घ्या. जर तुम्हाला माहिती नसेल तर कोणता शॅम्पू घ्यायचा, तर त्यासाठी तुम्ही जो तुम्हाला आवडतोय तो आधी यूज करून बघा. एक आठवडाभरमध्ये तुम्हाला जाणवेल की केसांना तो शॅम्पू अप्लाय केल्यानंतर केस ड्राय राहत आहेत का, केस अजून चांगले होत आहेत की अजून जास्त प्रमाणात गळत आहेत. जर जास्त प्रमाणामध्ये गळत असेल तर त्या 1 आठवड्यानंतर तो शॅम्पू स्टॉप करा. त्यासाठी मोठी बॉटल अजिबात घेऊ नका, छोटाच पॅक घ्या. जे आपले पाऊच येतात ना छोटे छोटे, ते तेवढेच पॅक घ्या. आठवडाभर तेवढं पाऊच वापरून बघा. जर चांगलं होत असेल तर तो शॅम्पू तुम्हाला सूट होतो याचा अर्थ. जर तो नसेल सूट होत तर स्किप करा, दुसरा शॅम्पू यूज करून बघा. काय होईल ह्या प्रोसेसने ना 1 ते 2 आठवडे किंवा 1 महिना म्हणूयात आपण,
1 महिना तुम्हाला केसांसाठी थोडा त्रास होईल, पण त्या 1 महिन्यामध्ये तुमच्या केसांना बेस्ट असा शॅम्पू तुम्हाला नक्की सापडणार. चॅलेंज. प्रत्येकाची केस जाड नसतात किंवा प्रत्येकाची विरळ नसतात. प्रत्येकाची केस ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. पातळ केसांना खूप असा म्हणजे डार्क केमिकल असलेला ट्रेसमेचे शॅम्पू आहेत, लॉरियलचे आहेत, स्ट्रिक्सचे शॅम्पू आहेत. तर ह्यामध्ये काय असतं, जास्त प्रमाणामध्ये केमिकल यूज केलेलं असतं. त्यामुळे ज्यांची केस खूप पातळ आहेत, विरळ आहेत, त्यांना ती सूट नाही होत, अजून हेअरफॉल व्हायला सुरुवात होते. तर शॅम्पू कोणता निवडायचा हा प्रश्न आपला सॉर्ट झाला असेल. तर तो शॅम्पू अप्लाय कसा करायचा. आता शॅम्पू कधीही ना हातावरती घेऊन डायरेक्ट केसांना लावायचा नाहीये अजिबात सुद्धा. त्यामुळे काय होतं, हे जे स्कॅल्प असतं, केस जर तुमचं स्कॅल्प पातळ असेल, ऑलरेडी ड्रँड्रफ असेल, तर अजून केमिकल रिएक्शन होऊन हेअरफॉल्स व्हायला सुरुवात होते. शॅम्पू त्या मगमध्ये घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी मिसळा. 2 चमचे जर शॅम्पू घेतलं तर 2च चमचे पाणी, असं नाही, थोडंसं जास्त पाणी, एक लिक्विड फॉर्म झालं पाहिजे, थोडंसं पातळ असं प्रमाणामध्ये ते मिश्रण करा. ते मिश्रण मिक्स केल्यानंतर केस आधी ओली करा थंड पाण्याने. तर थंड पाण्याने जर केस धुसाल तर अतिउत्तम. थंड पाण्याने केस धुतल्यामुळे काय होतं की जास्त प्रमाणात हीट तर अजिबात भेटत नाही, पण ते जे पाणी असतं ना त्याने जो काही शॅम्पू असतो तो खूप आतमध्ये मुरून केस अशी ब्रेक सुद्धा अजिबात होत नाही. त्यामुळे मी सजेस्ट करेल की थंड पाण्यानेच केस धुवा. थंड पाणी मला तर ओके म्हणजे सूट होतं. असं खूप काही थंड अंगावरती पडलंय आणि खूपच हडबडून जागो झालंय, अजिबात नाही होत तसं. नाहीतर तुम्हाला नसेल सूट होत ना तर गरम पाणी नका, त्यापेक्षा गरम पाण्यामध्ये इतकं थंड पाणी मिसळा ना की कोमटपेक्षा 1 लेवल जास्त होईल. त्यानंतर तुम्ही केसांना शॅम्पू अप्लाय करायच्या वेळेस आधी भिजवा, त्यानंतर हातावरती शॅम्पूचं जे मिश्रण आहे पाण्यामध्ये केलंय, 2 चमचे स्पून जो आपला शॅम्पू आहे त्याच्यामध्ये पाणी आपण थोडंसं मिक्स जास्त करायचं, लिक्विड फॉर्मच झालं पाहिजे. 2 चमचे शॅम्पू म्हणून 2च चमचे पाणी, अजिबात असं करू नका. ते पूर्णतः असं पातळ असं झालं पाहिजे. ते नंतर ते हातावरती घ्या, एकदम भस्कन असं डोक्यावरती ओतू नका. हातावरती घ्या, रब करा. नसेल तसं जमत तर इथे ज्यावेळेस टाकतं ते लिक्विड फॉर्म मध्ये पाहिजे. आणि त्यावेळेस लिटरली ही जी बोट आहेत ना, याच्या हे जे पुढचे टोस आहेत दोन्ही छोटे 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 थंब, याने असं पूर्ण पद्धतीने हळूहळू हळूहळू मसाज करा त्या शॅम्पूने, ज्याने केसांचं जे काही ऑइल इथे स्कॅल्प पासून जे रिलीज होतं ना, आपण जे काही खातो त्यातून जे ऑइल तयार होतं ते इथून तयार होतं. आपोआप आपल्या केसांना ऑइल भेटतं तिथून. त्यामुळे सेपरेट असं ऑइल लावायची खरंच काही सुद्धा गरज नाही. तर इथून मसाज करायला स्टार्ट करा. मसाज ह्या बोटाचे जे आहेत ते पुढची टोकं ह्याने करायचं आहे, नखांनी नाही. बरीच लोक नखांनी असं करतात, तर त्यामुळे काय होतं, अजून स्कॅल्प खराब होतो, तो कोंडा तुमच्या नखात जाऊन बसतो आणि काहीच व्यवस्थित होत नाही त्या शॅम्पूची प्रोसेस सुद्धा. तर ह्या बोटांनीच असा हळूहळू मसाज करा. त्यानंतर खालच्या साईडने असं स्ट्रेच करायचं, तो शॅम्पू असं ओढत आणायचा, लिटरली असं हळूहळू हळूहळूच केसांना हे करायचंय, जोर जोरात अजिबात रब नाही करायचंय केसांना. जसं स्किनला हळू पद्धतीने फेस वॉश करताना नाजूक नाजूक हातांनी, तसंच केसांना पण करायचंय. तर हळूहळू पद्धतीने तो शॅम्पू असा खालपर्यंत आणा. त्यानंतर खाली पण चोळल्यानंतर थंड पाण्याने केस धुवा किंवा कोमट पाण्याने धुवा. आणि पाणी जास्त वापरा, अजिबात कंजूसी करू नका. तुमच्या त्याच्या कंजूसीमुळे किंवा कंटाळा असल्यामुळे ना ते शॅम्पू तसाच राहतो, पूर्ण पद्धतीत निघत नाही आणि मग ती केस चिकट ड्राय कडक होतात थोड्या टाइमने सुकल्यानंतर. म्हणून भरपूर पाणी वापरा, मस्त केस छान धुवा. केस धुवून झाल्यानंतर ती सुक्या कपड्याने पुसा. तर शॅम्पूची जी स्टेप आहे, शॅम्पू करून झाल्यानंतर कंडिशनर लावायचं आहे. कंडिशनर सुद्धा शॅम्पूपेक्षा थोडं कमी प्रमाणात घ्यायचंय. खूप छान दिसावी, खूप शाईन व्हावं, चमकावी केस म्हणून खूप जास्त कंडिशनर लावल्यानंतरच हे होईल असं अजिबात नाहीये. थोड्या प्रमाणात शरीराला जसं खाल्लं थोड्या प्रमाणात खाल्ल्यानंतर एक आपलं वजन सुद्धा मेंटेन राहतं. जास्त प्रमाणात खाल्लं तर काय होतं, उगाच त्याचे फॅट्स तयार होतात ना. सेम आहे केसांना, झाडाला, शरीराला ओव्हर कोणतीही प्रक्रिया द्यायची नाही आहे, लिमिटेड गोष्टी करायच्या आहेत. तर शॅम्पू पेक्षा थोडं कमी प्रमाणात घ्या. ज्यांचे हेअर्स खूप जास्त आहेत त्यांचं ठीक आहे, मग त्या प्रमाणापेक्षा थोडं कमीच येतं. शॅम्पूपेक्षा तरी पण कंडिशनर थोडं कमी प्रमाणातच लावलं जातं. तर ते जे आहे कंडिशनर इथून लावायचं आहे केसांना खाली, ह्या कानाच्या या लेंथ पासून खाली.
तर लिटरली ते असं असं स्प्रेड करत लावायचं आहे दोन्ही साईडनी. एक 5 मिनिटं सुकण्यासाठी वेळ द्यायचा. 5 मिनिटं सुकल्यानंतर थंड पाण्याने केस धुवून काढायचेत मस्त. कॉटनच्या कपड्याने टॅप करून स्वच्छ पाणी निथळून काढायचं आहे. लिटरली केस पिळायची नाही पाणी काढण्यासाठी अजिबात सुद्धा. ते कपडे नाहीयेत. खूप लोक मी बघते, आपली मम्मी आजी ते पण अशीच करतात. केस धुतले ना ते पाणी लिटरली असं असं करून ते केसांचं पिळून काढतात. तर अजिबात तसं नाही करायचंय. मस्त हळूवार पद्धतीने त्यांना केअर करायचे, पाणी काढून टाकायचे. त्यानंतर हेअर मास्क लावायचे. ऑनलाईन बऱ्याच पद्धतीचे हेअर मास्क भेटतात. आजकाल ऑनलाईन सगळंच भेटतं ऍक्च्युली. तुम्हाला जो कोणता आवडेल तो हेअर मास्क तुमच्या केसांनुसार तुम्ही चूज करा, तुम्ही निवडा आणि तो तुमच्या केसांना अप्लाय करा. अप्लाय तो पण जेवढं कंडिशनर वापरताय तेवढंच हेअर मास्क लावा. आणि जो काही गरम टॉवेल आहे गरम पाण्यामध्ये टॉवेल डीप करा. कडक पाणी पाहिजे पण त्या कडक पाण्यामध्ये टॉवेल डीप करा, थोडासा निथळायला ठेवा. नंतर तो पिळा. नसेल पिळतायत गरम गरम नळाच्या त्या नळीवरती अडकवा. घालून पिळायला सुरुवात करा. पाणी काढायला आपोआप वरती पिळ बसतो, पाणी निघतं. त्यानंतर तो ओपन करून मग केसांना लावून पिळून ठेवा केस अशी त्या मास्कमध्ये. ह्याने काय होणार आहे ना, तुमचे पार्लरला जायचे पैसे वाचणार आहेत. जो काही स्पा केला जातो ती स्टीम त्या मशीन मधून दिली जाते ना, ती आपण अशा पद्धतीने घरी पण घेऊ शकतो. मस्त असा बेस्ट शॉर्टकट मारायचा आहे स्पासाठी. एकदम बजेट फ्रेंडली आहे. कुठे पैसे वेस्ट करायची पण गरज येणार नाही. तशा पद्धतीने केसांना वाफ द्या. त्यानंतर तुम्ही पुन्हा हेअर वॉश करा. केस स्वच्छ अशी पुसून घ्या पूर्ण पाणी काढून. आणि त्यानंतर केसांना ज्याचा त्याचा सेल्फ टाइम द्या. नॅचरल हवेवरती सुकू द्या. ड्रायर वगैरे युज करून केस अजून खराब होतात. गरम हवेने जर तुम्हाला खरंच कुठे फंक्शनला जायचं असेल, तेवढं गरजेचं असेल त्यावेळेतच जाणं, तर त्यावेळेस काय करा, ड्रायरचा जो फर्स्ट मोड असतो ना त्यावर थंड हवा येते, त्या थंड हवेवरती केस सुकवा. अजिबात हीट करून केस सुकवायची नाही आहेत. हे केस हीट जास्त प्रमाणात मिळाल्यामुळे ब्रेक होणार. इथूनच केस खूप पातळ ज्यांचे असतात त्यांची तर खूप पटकन ब्रेक होतात. त्यामुळे ड्रायरने शक्यतो ड्रायर स्किपच करा. मी तर अजिबात ड्रायर वापरत नाही. खरंच खूप अर्जंट असेल ना तर मग आधीच जुगाड करायचा. आदल्या दिवशी रात्रीच केस धुवून ठेवते, ज्यामुळे तो त्याचा सेल्फ टाइम घेतो किंवा फॅनच्या हवेवरती ती सुकून जातात केस. तर अशा पद्धतीने केस धुण्यापासून, कंडिशनर करण्यापासून ते हेअर मास्क आणि स्पा ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आता जाणून घेऊयात की मुळातच वरून जास्त काही अप्लाय करून घेण्यापेक्षा आपण आतूनच त्यांची जी ग्रोथ आहे ती कशी चांगली करू शकतो. तर त्यासाठी आहारामध्ये सर्व गोष्टी समाविष्ट करा. ज्यांना पित्ताचा, वाताचा त्रास नाही आहे, आंबट गोष्टी खाण्यावर भर द्या. ऑरेंज किंवा लिंबू, आवळा अशा गोष्टी केसांना ज्या चांगल्या आहेत, ज्याने केसांच्या वाढीसाठी त्या पोषक आहेत, अशा गोष्टी आहारामध्ये समाविष्ट करा. आतूनच आपण खाण्यातूनच जास्त चांगला भर दिला ना तर त्यांची मुळं खूप जास्त स्ट्रॉंग होतात. बाहेरच्या पोल्युशन सोबत ती लढण्यासाठी सुद्धा केस तेवढी जास्त बळकट बनतात. त्यामुळे खाण्यामध्ये खूप जास्त अंडी, प्रथिने अशा प्रत्येक गोष्टी तुम्ही आहारामध्ये समाविष्ट करा. तुम्हाला खरंच बदल जाणवेल. आवळ्याची पावडर ना आपण वरून लावतो ना केसांना, खाण्यात आवळा जास्त करा. आवळ्याचा आता सीझन चालू आहे, थंडीचे दिवस आहेत. आवळे आणा, त्याचा ज्यूस काढा किंवा ते जे आवळ्याचं वरचं साल आहे ते काढून त्याचे एक क्यूब करून ठेवतात. मिक्सरला वाटायचं, ओवा, जिरं थोडंसं टाकून ते त्याच्या बर्फाच्या ट्रेमध्ये क्यूब करून ठेवायचे. सकाळचं कोमट पाण्यात ते टाकून प्यायचं अनुषापोटी. केसांना खरंच खूप छान फरक आवळ्यानेच पडतो. आवळा पावडर किंवा आहारामध्ये जास्त प्रमाणात आवळा हे केसांसाठी उपयुक्त असं साधन आहे. त्यामुळे आवळा जास्त प्रमाणामध्ये खा. आहारामध्ये इतरही भाज्यांचा, कडधान्यांचा, अंडी, जर व्हेजिटेरियन असाल तर मेथी, खजूर, गूळ, शेंगदाणे अशा पद्धतीने आहारामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट करा. आणि तुम्ही तुमच्या केसांच्या वाढीबाबतचा बदल नक्की जाणून घ्या. कसा वाटतोय? मला स्वतःला फरक पडला आहे. ह्या महागड्या प्रोडक्ट्सला पैसे वेस्ट करण्यापेक्षा खाण्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा आणि आपला स्वतःला फायदा करून घ्या. दुसरा पॉइंट हा की जर आता तुम्ही ट्रीटमेंट केलीच असेल समजा, 2 दिवसाच्या त्या शर्पसाठी, शायनिंगसाठी, चांगल्या फॅन्सी लुकसाठी अशा गोष्टी टाळा.
त्यापेक्षा तुम्ही ना वन टाइम आपलं टेम्पररी जे स्ट्रेटनरने आपण केस स्ट्रेट करतो अशा प्रोसेस करा, त्या एक वेळेस परवडतील. आणि त्या केल्यानंतर सुद्धा संध्याकाळी आल्यानंतर हे सिरम यूज करा. आणि व्हिटॅमिन सीचं पिलग्रीमचं एक सिरम भेटतं, खरंच छान आहे ते पण. स्कॅल्पला ते लावा, सकाळी केस स्वच्छ धुवा, मास्क वगैरे लावा. आणि ज्यांची केस खराब झाली आहे, ट्रीटमेंट तर केली आहे, माझ्यासारखं इन केस की केस खराब झाली, ट्रीटमेंट वगैरे आता सगळं करून झालंय आणि आता केस खराब झाले, आता रिअलायझेशन झालंय, आपल्याला पश्चाताप होतोय की यार मी नव्हतं करायला पाहिजे. आता ह्या मुवमेंटला कळतं आपल्याला ते. त्यामुळे शक्यतो ज्यांनी केलं नाहीये त्यांनी सावध व्हा. ट्रीटमेंट अशा ज्या बाहेर आपल्या केरा स्मूथनिंगच्या, स्ट्रेटनिंगच्या, हीट प्रोसेस, भरपूर केमिकलच्या ज्या ट्रीटमेंट असतात नका करू. की बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, आता आम्ही तर काही ट्रीटमेंट केलेली आहे, आता आमचे केस गळतायत, तर आता काय करू, आता हे सगळं कसं थांबवू. तर ट्रीटमेंट किंवा ज्यांना करायची, जर तुम्हाला खरंच ट्रीटमेंट करायची आहे ना, केराटिन करायचंय, बोटॉक्स करायचंय, स्मूथनिंग जे काही तुम्हाला करायचंच आहे, तर पैसे जिथे कुठे इन्व्हेस्ट करताय ना, त्यानंतर हेही लक्षात घ्या की जेवढे तुम्ही त्या स्मूथनिंगसाठी इन्व्हेस्ट केले नसाल ना, त्यानंतरच्या प्रोसेसला तुम्हाला तेवढा पैसा वेस्ट करायला लागणार आहे. वेस्ट नाही म्हणता येणार, पण ती काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. त्यांनी सांगितलेले शॅम्पू, कंडिशनर, मला माझ्या केरा स्मूथनिंगच्या ट्रीटमेंट नंतर हे स्ट्रिक्सचा शॅम्पू त्यांनी यूज करायला सांगितलेलं. चांगला आहे शॅम्पू, प्रत्येकाला सूट होईल असं अजिबात नाही आहे. मला स्टार्टिंगला अजिबात नव्हता झाला, 1 आठवडा 2 आठवडे, पण मी तसाच कंटिन्यू केला. आणि हो, ज्याच्यावरती असं सल्फेट आणि पॅरेबेन लिहिलेलं असतं ना, मी तुम्हाला बघा इथे शो करते, तर अशाच पद्धतीचे शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. त्याच्यामध्ये थोडा हार्डनेसपणा कमी असतो, केस खूप अशी वृक्ष अशी होत नाहीत त्या शॅम्पू कंडिशनरच्या यूजमुळे. तर सांगण्याचं कारण हे की तुम्ही ट्रीटमेंट घेणार असाल तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. त्यांनी सांगितलेलं शॅम्पू, कंडिशनर, हेअर मास्क, पुन्हा दर महिन्याचा जो काही स्पा असतो, ह्या गोष्टी तुमच्याकडून जर पाळल्या जाणार असतील तर ह्या ट्रीटमेंट घ्या. केस वर्ष 1.5 वर्ष मेंटेन राहतील जर चांगल्या पद्धतीने काळजी घेतली तर. आणि हा सिरम, मगाशी मी या सांगण्याचे विसरून गेली, ज्यावेळेस आपण केस धुतल्यानंतर, सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर, कोंब वगैरे केल्यानंतर, सुकल्यानंतर किंवा केस ओली असताना सुद्धा जर तुम्ही हे स्ट्रिक्सचं सिरम जर वापरलं ना, तर गुंता काढण्यासाठी सुद्धा, ओल्या केसांमध्ये गुंता काढण्यासाठी मदत होतो आणि केसांना खूप चांगली शाईन येते. ज्यांना ऑइल लावायची सवय असते ना, त्यांनी ते स्किप करा आणि हे लावा. खरंच खूप छान रिझल्ट आहे याने. खूप शायनी दिसतात, धुळीपासून संरक्षण होतं, केस चिकट होत नाहीत आणि छान मेंटेन राहतात. केसांना एक प्रकारचं आपण बोलतो ना, मास्क पण आपण कशासाठी लावतो, जसं स्किनला आपल्याला मॉइश्चरायझर आपण लावतो, सनस्क्रीन लावतो स्किन हायड्रेट राहण्यासाठी, तसं केसांना सुद्धा हायड्रेशन महत्वाचं असतं. केसांना सुद्धा मॉइश्चरायझर द्यावं लागतं. एक प्रकारचं मास्क हे आपल्या केसांसाठी केसांचं मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे मास्क, कंडिशनर ह्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत. आणि स्पा जर तुम्हाला इन्व्हेस्ट नसतील करायचे, पार्लरमध्ये जास्त पैसे खर्च नसेल करायचे, घरच्या घरी स्टीम घ्या ओल्या केसांमध्ये मास्क लावून झाल्यानंतर. तर आपण येऊया आपल्या मेन टॉपिकवरती, कंटिन्यू करूयात. तर हो, ट्रीटमेंट घेतली असेल त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पाळा, केस आहे तशी राहतील. आणि ट्रीटमेंट नंतर वॉटर पार्कचं पाणी आहे, असं म्हणजे समुद्राचं पाणी आहे, कोणत्या ऍक्टिव्हिटी करणार असेल त्या पाण्यापासून तुम्हाला केसांना प्रोटेक्शन द्यावं लागणार आहे. नाहीतर ट्रीटमेंटचे पैसे पाण्यात, सगळे पाण्यात. पूर्ण केस खराब होणार, चिकट होणार, जी काही ग्रोथ आहे ती पण थांबणार. त्यामुळे ट्रीटमेंट नंतर अशा ठिकाणी जाऊ नका की जिथे क्लोरीनचं पाणी यूज करतात किंवा त्या पाण्याशी आपल्या केसांचा संबंध येणार आहे. किती पण तुम्ही त्यावेळेस ना ती कॅप लावा, पाणी जातच इथून आतमध्ये. मी स्वतः ट्राय केले, पाणी जातच. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहा. आणि ज्यांची केस खूप खराब झालीत आता ट्रीटमेंट नंतर, हे झालं ज्यांची केस ऑलरेडी खराब झालीत, आता कशी मेंटेन करू ह्या गोष्टींसाठी. केसांना प्रॉपर असं हेअर वॉश, आठवड्यातून 2दा केस धुवा, मस्त कंडिशनर करा, हेअर मास्क करा आणि आहारामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट करा व्हिटॅमिन सी वाल्या. खूप उपयुक्त ठरतील ह्या गोष्टी सुद्धा. अजून केसांबद्दल सांगायची मेन महत्वाची माहिती ही की बाहेर जाताना बऱ्याचदा आपण बाईक चालवतोय किंवा स्कूटीवरती, कारमध्ये केस आपण ओपन ठेवतो. ते केस उडतात ना तेव्हा टेम्पररी छान वाटतं,
त्यानंतर आहे ना तुम्ही गुंता काढायला सुरुवात करा. खूप वैताग येतो, तो गुंता सुद्धा एकतर निघत नसतो. तर अशा वेळी शक्यतो केस जर चुकून ओपन राहिलीस तर कसं करायचं आहे, केसांना आपल्याला डायरेक्ट कोंब अप्लाय नाही करायचं आहे काढण्यासाठी, गुंता काढण्यासाठी. स्टिकचं सिरम लावा, तेल लावायची गरज नाही, सिरम लावा. त्या सिरमने हळूहळू इथून स्टार्ट करा, जी पहिली प्रोसेस सांगितली इथून स्टार्ट करा, नंतर इथून स्टार्ट करा, त्यानंतर वरतून केस गुंता काढण्यासाठी स्टार्ट करा. गुंता प्रॉपर निघतो. जोरजोरात खेचायची गरज नाही आहे अजिबात, त्याने केस तुटणार आहेत तुमची. त्यामुळे इथून स्टार्ट न करता इथून स्टार्ट करा, मग त्यानंतर ह्या लेंथ पासून खाली जा. आपोआप गुंता निघेल, केस सुद्धा तुटणार नाहीत. पण त्यासाठी मी बोलेल, केसच मोकळी सोडू नका. जितकं ह्या वातावरणापासून, बाहेरच्या प्रदूषणापासून केसांचा बचाव करण्यात येईल तितका करा. तुमचं जे काही मेन लोकेशन आहे, तिथे ते फंक्शन आहे, तिथे जाऊन तुम्ही केस व्यवस्थित आवरा, नीट त्याचं हेअरस्टाईल करा, ते परवडेल. पण केस गुंत करून तोडून घेण्यापेक्षा केस मस्त असं पॅक करा बन घालून. आणि जास्त खूप घट्टवाली क्लिप नाही यूज करायची, रबर बँड जे लूज असतात, किंवा मग सैलसर अशी वेणी घालून जा. त्यानंतर तुम्ही हेअरस्टाईल ज्या मेन स्पॉटला जाणार आहे तिथे करू शकता. आणि रात्री झोपताना एक महत्वाचा पॉइंट आहे, रात्री झोपताना देखील केस मोकळी सोडून झोपायची नाही आहेत. मी पण खूप वेळा झोपायची, पण त्यातून कळालं की केसांचा गुंता काय होतो, रात्री आपण एका पोझिशन मध्ये तर अजिबात झोपत नाही. एकदा ह्या कुशीवर त्या कुशीवर, वर खाली, इकडे तिकडे चालूच असतात. त्यामुळे केस पण त्या पद्धतीने आपले फिरत असतात. मग अजून जास्त गुंता वाढतो. सकाळी अजून तो गुंता काढण्यात तर वेळ जातोच, केस तुटतात देखील. त्यापेक्षा रात्री सैलसर वेणी घालून झोपा. क्लचरचा वापर अजिबात करू नका, वेणी घालून झोपा. अशा पद्धतीने तुम्ही केसांची मस्त अशी काळजी घेऊ शकता. शॅम्पू, कंडिशनर, मास्क वगैरे, स्पा अशा गोष्टी फॉलो करा. आणि बाईचं खरं सौंदर्य हे तिच्या केसात लपलेलं असतं. माझी आजी, पणजी किंवा आपली मम्मी, जुनी पिढी जी कोणी असेल ना, तुम्ही नक्की विचारा. पहिल्या काळी असंच बोललं जात होतं. आजी आम्हाला ना, आम्ही केस कापायचो ना, नेहमी सांगायची की अरे तुम्ही सारख्या केस कापता. सुट्टीला गावी गेलं ना, आजी पूर्ण केसांची वेणी वगैरे घालायची, तेल लावायची. ऍक्च्युली त्यावेळेस माहिती नव्हतं की तेल खरंच काही गरजेचं नाही एवढं केसांना, नाही लावलं तरी चालेल. हे डॉक्टरांकडून आता कळतंय, त्यावेळेस नव्हतं माहिती. पण आजी पूर्ण चोपून वगैरे वेणी घालायची आणि सांगायची केस वाढवा, कापू नका. पुढच्या वेळेस उन्हाळ्यात आलं ना, केस मला खांद्याच्या खाली पाहिजे. तर ते का सांगायची की खरंच बाईचं त्यावेळेस आजी सांगायची की बाईचं सौंदर्य हे तिच्या केसात लपलेलं असतं. तुम्ही कोणतीही रस्त्यावरती बाई किंवा आजूबाजू तुम्ही जिथे फिरायला जाता तिथे कोणत्याही अशा लेडीची केस मोकळी सिल्कनेस केस बघा. टीव्हीमध्ये पण आपण बघतो ऍडव्हर्टाईजमध्ये शॅम्पूचे वगैरे की लांब सडक अशी मोकळी सिल्की केस असतात, किती छान वाटतात ना. असं काही नाही की गोरच माणूस छान दिसतं, सावळच माणूस चांगलं दिसत नाही. तर मला असं वाटतं की ना, कलर मॅटर नाही करत, तुमचं जे केसांचं सौंदर्य आहे ते मॅटर करतं. सावळं माणूस हे खरंच खूप छान दिसतं. केस अशी लांब सडक ज्याची कोणाची असेल ना, खरंच खूप केसांनी सौंदर्य वाढतं. तर तुमच्या केसांची चांगली अशी काळजी घ्या. त्यांना जे काही पोषण तत्व जसं शरीराला आवश्यक असतं ना, तसं केसांना देखील असतं. जे काही पोषण लागतंय त्यांना, कॅल्शियम, विटॅमिन्स किंवा अजूनही आहारामध्ये अंडी, जे लोक नॉनव्हेज नसतील खात तर त्यांनी थोडं व्हेजिटेरियन ज्या गोष्टी आहेत, शेंगदाणे, गूळ, मेथीचे दाणे, कढीपत्ता, ऑनियन ऑइल म्हणण्यापेक्षा ना मी म्हणेल कांद्याचा जास्त वापर तुम्ही आहारामध्ये घ्या. तो सुद्धा केसांसाठी उपयुक्त आहे. आणि उगाच अशा ज्या काही जाहिराती येतात ब्रँडेड तेल, ह्या तेलामध्ये ह्या गोष्टी समाविष्ट आहेत, किंवा अशा बदामाचं तेल आहे, हे तेल आहे, तर अशा जास्त बोलतात ना दिखाव्याच्या तेलांपेक्षा आपलं पॅराशूट ऑइल सगळ्यात बेस्ट. पॅराशूट ऑइल वापरा. त्याच्यात तुम्हाला जर काही मिक्स करायचं असेल ना, कढीपत्ता, कांद्याचा रस आणि अजून काय होतं, सफेद जास्वंदीची फुलं. हे आधी मम्मी पण आम्हाला सांगायची, आजी पण सांगायची, आणि आताही मी बऱ्याच जणांकडून ऐकते. खरंच ते तेल उपयुक्त आहे. त्यासाठी काय करा, आपलं नारळाचं तेल पॅराशूटचं उकळा. त्या उकळताना त्या प्रोसेसमध्ये तुम्ही कढीपत्ता, कांद्याचा ज्यूस आणि जास्वंदीचे सफेद फुलं असतात ती त्याच्यामध्ये टाका आणि ते ऑइल थंड करून गाळून नंतर केसांना तुम्ही
तुम्हाला जर ऑइलच लावायचं असेल तर केस धुवायच्या 2 तास आधी आपण लावणार होतो, राईट. 2 तास आधीच फक्त ऑइल लावा, रात्रीचं लावून झोपू नका. तर ते ऑइल तुम्ही लावा आणि त्यानंतर केस धुवा. तुम्हाला जर काही फरक जाणवला तर नक्की मला कमेंट करा, कारण खरंच त्या गोष्टीचा फरक आहे. ते तेल वापरायला आता सुरुवात केलेली आहे. तर तेल तर शक्यतो जास्त प्रमाणामध्ये वापरू नका. केसांना जर काही खरंच पोषण द्यायचं असेल तर चांगल्या आहारावरती भर द्या. जंक फूड बंद करा आणि प्रदूषणापासून आपल्या केसांचा बचाव करा. आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, माहितीपूर्ण वाटली असेल, ज्यांना ह्या माहितीची गरज आहे अशा मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, एक कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनलला खाली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आज पुरतं एवढंच. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.